नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कोलतेच्या बायकोने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट रागिनीने आकाशला सांगितलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो की असं का करतायत कोलते वहिनी, त्यांनी स्वतःला इथे सावरायला हवं. तेव्हा मानसी म्हणत असते त्यांचा मुलगासुद्धा लहान आहे, जे झालं ते वाईटच झालं, पण कोलते वहिनींनी असं करायला नको होतं. तेव्हा आकाश म्हणतो आपण एक काम करूया, आपण त्यांच्या घरी जाऊया. आत्या, आपण दोघे जण जाऊया आणि कोलते वहिनींना समजावूया. त्यांनी जे काही केले ते चुकीचं आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचा विचार केला पाहिजे. मानसी, तू हे सगळं प्लीज आवरून ठेवशील का? मी आणि आत्या दोघे जण जाऊन आलो. तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे भाऊजी, तुम्ही जा. तेव्हा इथे आकाश आणि रागिनी दोघे जण कोलते वहिनीकडे जाताना कोलते वहिनीच तिथे आलेली असते. तरी ते कोलते वहिनी आणि त्यांचा भाऊ हे दोघे जण आकाशला भेटायलाच आलेले असतात. तेव्हा इथे मिसेस कोलते आल्यानंतर आकाश म्हणत असतो की वहिनी, तुम्ही इथे या ना, या प्लीज आतमध्ये या. तेव्हा इथे आता मिसेस कोलते आतमध्ये येऊन बसतात. त्यांना आपलं रडू काही इथे आता थांबवता येत नसतं. खूपच जास्त त्या रडत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो कोलते वहिनी, हे बघा, जे काही झालं ते वाईटच झालं, पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेताय? तेव्हा इथे आता इकडे दादा म्हणत असतात बरं झालं मी इथे ताईकडे गेलो होतो, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही कोण? तेव्हा इथे दादा म्हणतात मी यांचा भाऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कोलते म्हणत असते पण मी आता जगून तरी काय करू? माझा नवरा तर गेला, आता मला जगायचं नाही आहे. कुणासाठी जगू मी? जगून तरी काय करू? त्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. तेव्हा इथे मिसेस कोलते म्हणत असतात की मला जगायचं नाही आहे, म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते आता काय करणार, झालं ते खूपच जास्त वाईट झालं, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांनी ही चुकी केली आहे ना, आपण त्यांना इथे धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या या गुन्ह्याची शिक्षा आपण त्यांना मिळवून दिली पाहिजे. तो संकर्षण आहे ना, त्या संकर्षणने काय अवस्था करून ठेवली आहे तुमची, त्याला या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे आता कोलते वहिनींचा भाऊ बोलतो पण त्या डॉक्टर संकर्षण यांना शिक्षा होईल ना? नाही, एवढा मोठा डॉक्टर आहे तो, म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाला न्याय मिळेल असं वाटत नाही. तो एवढा मोठा डॉक्टर काहीही करू शकतो. तेव्हा आकाश म्हणतो हे बघा दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आणि या प्रकरणामध्ये तो कितीही श्रीमंत माणूस असला तरीसुद्धा मी आहे ना तुमच्याबरोबर, आणि या केसमध्ये मी कोलते वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. हे बघा कोलते वहिनी, मी तुमचा भाऊ आहे असं समजा. मी भावासारखा तुमची साथ देणार आहे. तुम्हाला इथे न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. जर संकर्षणची या सगळ्यामध्ये चुकी आहे तर त्याला शिक्षा मिळणारच. तेव्हा इथे दादा म्हणतात पण इथे आता दाजींचा मृत्यू कसा झाला हे काही कळलं का? तेव्हा डॉक्टरांनी पेशंटला चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे पेशंटचा जीव गेलेला आहे असं इथे आकाश सांगतो. तेव्हा इथे आता कोलते खूपच जास्त रडायला लागते. ती म्हणत असते आता काय करायचं आहे मी? त्या लोकांनी असं का केलं असेल? का माझ्या नवऱ्याला चुकीचं इंजेक्शन दिलं असेल? आमची तर त्यांच्याबरोबर काही दुश्मनीसुद्धा नव्हती. माझ्या नवऱ्याची तर कुणाबरोबरच दुश्मनी नव्हती. मग माझ्या साध्या भोळ्या नवऱ्याला या सगळ्या प्रकरणामध्ये का अडकवलं? का मारलं त्यांना? तेव्हा आकाश म्हणतो या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा करतोय वहिनी, आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही स्वस्त बसलोय, पण तसं नाही आहे. आम्ही स्वस्त बसलो नाही. आम्ही लवकरात लवकर कोलतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण तोपर्यंत तुम्हाला धीर धरायचा आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं इथे आता चुकीचं पाऊल उचलायचं नाही आहे. प्लीज वहिनी, आमच्यावरती विश्वास ठेवा. तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की ताई चल आपण निघूया, आम्ही पुन्हा येऊ. आणि आकाश सर, आता तुमच्याकडूनच आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणतो तुम्ही माझ्यावरती जो काही विश्वास ठेवला आहेत ना, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कोलते जाताना आकाशच्या समोर हात जोडते. तिला आता आकाशकडूनच आशा असते की आकाश आम्हाला न्याय मिळवून देईल म्हणून. माझ्या नवऱ्याला ज्यांनी कोणी मारण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्याला इथे गजाआड करणारच असा विश्वास आता कोलतेला आकाशवरती असतो. तेव्हा इथे कोलते मॅडम गेलेले असतात.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला वाईट वाटत असतं ज्या पद्धतीने कोलते त्यांच्याजवळ आता आशा लावून आहे. त्या पद्धतीने इथे आता आकाशला तिला न्याय मिळवून द्यायचाच आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, "काहीही झालं ना, तरीसुद्धा संकर्षणला मी सोडणार नाही आहे. त्याने जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला शिक्षा होणारच, हे मात्र नक्की." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, "अरे आकाश, ते तू बरोबर बोलतोयस की तू न्याय मिळवून देणार म्हणून. अरे पण हॉस्पिटल त्याचं आहे. त्याने जर इथे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर काय करायचं आपण? तो काहीही करू शकतो. हॉस्पिटल त्याचं आहे ना म्हणून." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनी आता त्याला भडकवण्याचं काम हे करतच असते. तेव्हा इथे संकर्षण वरुणला तो फोटो दाखवत असतो. इथे आता दीपकचा फोटो जो त्या दोघांना भेटलेला असतो तो वरुणला दाखवत असतो आणि म्हणत असतो की, "हे बघ वरुण, हा फोटो बघ." तेव्हा वरुण म्हणतो, "अरे कोण माणूस आहे हा संकर्षण?" तेव्हा इथे आता वरुणने तो फोटो खरं तर ओळखलेला असतो. कारण रागिनीने जेव्हा वरुणची दीपकबरोबर ओळख करून दिलेली असते, तेव्हा इथे त्या दोघांना एका गोडाऊनमध्ये भेटवलेलं असतं. तेव्हा वरुणला माहिती असतं की हा माणूस रागिनी पटवर्धनांचा आहे म्हणून. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की, "अरे हाच तो माणूस. हा माणूस आहे ना आकाश महाजनचा आहे. याच माणसाने येऊन त्या कोलतेला इंजेक्शन दिल्याचा संशय आहे. याच माणसाचं कारस्थान आहे ते." तेव्हा बाकीचं फुटेज अजून मला मिळालेलं नाही आहे, पण ते सुद्धा लवकरात लवकर मिळेल. तेव्हा इथे आता विवेक सर आलेले असतात. तेव्हा संकर्षण म्हणतो, "अरे विवेक सर, तुम्ही या ना, या बसा." "कसं येणं केलं सर?" "नाही, हल्ली तुम्ही येता ना सर, तेव्हा मला धडकीच भरते." तेव्हा इथे आता संकर्षण घाबरलेला असतो की आता काय बरं विवेक सर धक्का देणार आहेत. तेव्हा विवेक सर म्हणतात की, "ह्या वेळेला सुद्धा बातमी थोडी अप्रियच आहे, तीच तुला द्यायला आलो आहे." तेव्हा इथे विवेक सर म्हणतात की, "हे बघ संकर्षण, तुला आता हॉस्पिटलमध्ये येता येणार नाही आहे. तू तुझी प्रॅक्टिस बंद करायची आहे." तेव्हा संकर्षण म्हणतो, "काय? पण सर मी काही केलेलं नाही आहे आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. मी का असं जाणून-बुजून करेन? इतक्या वर्षात मी माझ्याच हॉस्पिटलमध्ये कधी हलगर्जीपणा केलेला नाही आहे. आता का करेन सर? मी खरंच काही केलेलं नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावरती." तेव्हा विवेक म्हणतो, "संकर्षण, मला माहिती आहे. पण हे बघ, तुझं लायसन्स आता सरेंडर होणार आहे. त्याच्यामुळे तू हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही. तुझ्याकडे लायसन्स नसणार आहे. तुझ्यावरती एवढा मोठा आरोप केला आहे की तू इथे एका पेशंटला इंजेक्शन देऊन त्याला मारलेस. त्याच्यामुळे तुला इथे हॉस्पिटलला येता येणार नाही आहे. त्यामुळे इथे सगळ्यांची नजर तुझ्यावरती आहे. तेव्हा जरा तू थोडे दिवस हॉस्पिटलला येऊ नकोस. तू घरीच थांब. निदान तुझी चौकशी चालू आहे तोपर्यंत." तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, "सर, अहो पण मी खरंच काही केलेलं नाही आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना." तेव्हा विवेक म्हणतो, "माझा नाईलाज आहे. बहुमताच्या समोर माझं काही चाललं नाही." तेव्हा संकर्षण म्हणतो, "बहुमताच्या समोर की इथे आकाश महाजन यांच्या समोर?" तेव्हा इथे आता विवेक सर म्हणत असतात की, "संकर्षण, वाटेल तसं बोलू नकोस आणि मी कुणाच्याही बोलण्यात आलेलो नाही आहे. मी त्याचीच साथ देतोय जे सत्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावरती मुद्दामून मी आरोप करायला काही मूर्ख नाही आहे. या गोष्टीतलं गांभीर्य एक सिनियर म्हणून मला आहे की नाही हे तुला सांगायची गरज नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल काउन्सिलिंगने घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात काही करू शकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू एका हेल्थ केअर CEO बरोबर बोलतोयस, याचं जरा भान ठेव. हेल्थ केअरचा CEO म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा तू माझ्याबरोबर नीट बोललं पाहिजे." तेव्हा इथे विवेक सर रागावून निघून गेलेले असतात. तर संकर्षणचा राग आता पूर्णपणे अनावर झालेला असतो. तो म्हणत असतो की, "मुद्दामून चाललं हे सगळं. तो आकाश हे सगळं मुद्दामून करतोय, मला फसवण्यासाठी करतोय." तेव्हा इथे आता भूमीला कळत असतं की संकर्षणची एवढी चिडचिड का होते, कारण शेवटीला त्याच्या करिअरचा प्रश्न असतो. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की, "आधी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, नंतरला आता माझं करिअर उद्ध्वस्त करतोय. माझ्या मुलालासुद्धा माझ्यापासून तोडलं. हे सगळं त्या आकाश महाजनमुळे होतंय." असं संकर्षण म्हणतो. वरुणला तर खूप जास्त आनंद हा झालेलाच असतो. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की गोष्टी आता चिघळत चालल्यात. काहीतरी करायला हवं. गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आधी सगळं काही सुरळीत करायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की, "आत्या, मी काय म्हणतो, माझं विवेक सरांबरोबर बोलणं झालं. मी सांगितलं त्यांना की इथे संकर्षण पुरावे नष्ट करू शकतो. तेव्हा इथे आता संकर्षणला सांगण्यात आले की हॉस्पिटलला यायचं नाही म्हणून. हॉस्पिटलला
आल्यानंतर पुरावे नष्ट होऊ शकतात, कारण ते हॉस्पिटल त्याचं आहे. त्याच्यामुळे आता हे सरांना पटलं आणि त्यांनी जाऊन आता संकर्षणला हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी मनाई केलेली आहे. निदान चौकशी चालू आहे तोपर्यंत तरी. तेव्हा इथे रागिणीला फार आनंद होतो. तेवढ्यातच इथे वरूनचा मेसेज येतो की संध्याकाळी भेटा म्हणून. तेव्हा रागिणी खूपच जास्त घाबरते. तर इथे भूमी आता प्रशांतजवळ बोलत असते. ती म्हणते, प्रशांत, तुला काही माहिती मिळाली नाही का दीपकबद्दल? बरं, काही हरकत नाही. नाही नाही, काहीच पुरावा अजून सापडलेला नाही आहे ना, म्हणून टेन्शन आले. बाकी काही नाही. तुझ्या लेवलला जे काही तुला करता येईल ते कर. जी काही माहिती मिळेल ती मला दे. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी आता गणपती बाप्पाजवळ बसलेले असते आणि ती देवाजवळ प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की देवा, हे जे काही घडतंय ते थांबवा. आकाशला सद्बुद्धी द्या. जे काही सत्य आहे ते आकाशच्या समोर लवकरात लवकर येऊ दे. या सगळ्यामध्ये डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची काही चूक नाही आहे. त्यांना या प्रकरणामध्ये फसवलं जाते. ते प्रामाणिक डॉक्टर आहेत. त्यांना या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर काढा. तेवढ्यातच तिथे ओजस येतो आणि म्हणतो, भूमी, तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी मागे वळून ओजसकडे बघते आणि त्याला विचारते, ओजस, तू मला काय म्हणालास? तू मला भूमी म्हणालास का? तेव्हा ओजस म्हणतो, हो, मी तुला भूमी म्हणालेलं. चालेल का तुला? तेव्हा भूमी म्हणते, हो चालेल ना. तू मला भूमीच म्हण. आवडेल मला तू मला भूमी म्हणालेलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ओजस म्हणत असतो, भूमी, तू एवढ्या रात्री इथे का बसतेस? तुला झोप आली नाही आहे का? इथे काय करतेस तू? तेव्हा भूमी म्हणत असते की ओजस, मी तुझ्या बाबांसाठी ना प्रार्थना करत होते. कारण का, तुझे बाबा जरा प्रॉब्लेममध्ये आहेत ना, ते लवकरात लवकर प्रॉब्लेममधून बाहेर यावेत यासाठी मी प्रार्थना करते. तेव्हा ओजस म्हणतो, हो का? तेव्हा भूमी म्हणते, ओजस, तू सुद्धा तुझ्या बाबांसाठी प्रार्थना करतोस का? तू जर इथे बाप्पाजवळ प्रार्थना केलीस ना, तर बाप्पा तुझं लवकर ऐकेल. ये, बस इथे आणि तू तुझ्या बाबांसाठी प्रार्थना कर. तेव्हा ओजस भूमीच्या शेजारी बसतो आणि भूमीला म्हणत असतो, पण प्रार्थना कशी करायची असते? मला तर माहितीच नाही आहे प्रार्थना कशी करतात ती. तेव्हा भूमी म्हणते, तू काळजी करू नको. मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुला शिकवते. जसं मी म्हणते ना, तसं तू माझ्या मागे मागे म्हण. ठीक आहे ना? तेव्हा इथे ओजस म्हणतो, ठीक आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, ओजस, हात जोडाने म्हण की बाप्पा, काहीही करा, पण माझ्या बाबांना या प्रॉब्लेममधून लवकरात लवकर बाहेर काढा. माझ्या बाबांची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे. इथे भूमी आता जे म्हणत असते ते ओजस इथे रिपीट करत असतो. तो सुद्धा म्हणत असतो की देवा, माझ्या बाबांना लवकरात लवकर या प्रकरणातून बाहेर काढा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तू सांग देवाला, तुझे बाबा खूप चांगले आहेत. ते कधीच वाईट वागू शकत नाही. त्यांच्यावरती हा जो काही संकट आला आहे, ते ज्या प्रॉब्लेममध्ये आहेत, तो प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर होऊ दे आणि बाबा इथे निर्दोष सिद्ध होऊ दे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ओजस बघ, आता तू तुझ्या बाबांसाठी प्रार्थना केली आहेस ना, बाबा आता लवकरात लवकर या प्रॉब्लेममधून बाहेर येतील हा. तेव्हा भूमी म्हणते, आणि तू बाप्पाला सांग की बाप्पा, तू जर माझी इच्छा पूर्ण केलीस ना, तर मी तुला मोदक देईन म्हणून. तेव्हा इथे ओजस म्हणतो, बाप्पा, तू जर माझी इच्छा पूर्ण केलीस ना, माझ्या बाबांना प्रॉब्लेममधून बाहेर काढलंस ना, तर मी तुला मोदक देईन. पण भूमी, मला तर मोदक बनवताच येत नाही. तेव्हा भूमी म्हणते, काही हरकत नाही, मला येतात ना, मी बनवेन, मी तुला देईन, तू बाप्पाला दे. तेव्हा इथे ओजस म्हणतो की ठीक आहे बाप्पा, भूमी मोदक बनवेल ते मला देईल आणि मी तुला ते मोदक देईन, असं तो म्हणत असतो. आणि थँक्यू म्हणून तो आता निघून जातो. तो म्हणतो की भूमी, मी जातो हां. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षणने सगळं बोलणं ऐकलेलं असतं की इथे भूमीने त्याच्यासाठी प्रार्थना केलेली असते. त्याच्यामध्ये ओजसला सुद्धा सामील करून घेतलेलं असतं. या सगळ्याच गोष्टी आता संकर्षण बघत असतो. तेव्हा संकर्षण म्हणतो की भूमी, मला माहिती आहे तू माझ्यामध्ये आणि ओजसमध्ये जे हे अंतर आहे ते आता तू कमी करण्याचा प्रयत्न करतेस. तू हे सगळं माझ्यासाठी आणि ओजससाठी करतेस हे माहिती आहे मला. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो, मला तुमच्या दोघांमधलं अंतर जेवढं कमी होईल ना, तेवढं मला जास्त आनंद होणार आहे, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की भूमी, हे तू माझ्यासाठी आणि ओजससाठी करतेस, त्याचबरोबर केसमध्ये मला मदत करतेस, त्यासाठी मनापासून थँक्स. तेव्हा इथे भूमी म्हणते की असू दे, मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही काही केलेलं नाही आहे, म्हणूनच मी तुम्हाला मदत करते ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला एक फोन आलेला असतो.
त्या फोनवरती बोलल्यानंतर भूमी खूपच जास्त आनंदी होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, वरून हा काय मेसेज केलायस तू की रात्री भेटा म्हणून? हा असा मेसेज केल्यानंतर मला धडकी भरते माहिती आहे. जे काही असेल ना ते स्पष्टपणे सांगत जा ना. काय बोलायचं आहे की एवढं तुला? तेव्हा वरुण म्हणत असतो, एक एक मिनिट ऐका, हा फोटो बघा, आधी फोटो बघा. आणि इथे वरूणने त्या दीपकचा फोटो दाखवलेला असतो हॉस्पिटलमधला. तेव्हा रागिनी म्हणते, हे काय दीपकचा फोटो? तेव्हा इथे आता दीपकचा फोटो तुझ्याकडे काय करतोय? तेव्हा वरुण म्हणत असतो की हा फोटो मला संकर्षणे पाठवला आहे. संकर्षण आणि भूमी यांना कळलं आहे की दीपक त्यावेळेला हॉस्पिटलला गेला होता म्हणून. कळते का तुम्हाला? हे सगळं दीपकने केलं आहे असं वाटतंय त्या संकर्षणला, आणि हा आकाशचा माणूस आहे असं त्याचं म्हणणं आहे. तेव्हा इथे आता काय करायचं आहे ते बोला. ती भूमी तर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. ती हात धुवूनच मागे लागली. तेव्हा रागिनी म्हणते, काय करायचं काही कळत नाही. हा दीपक पण ना मूर्ख आहे. त्याला त्या हॉस्पिटलमध्ये स्वतःचा चेहरा नीट लपवता सुद्धा आलेला नाही आहे. मूर्ख नुसता. तेव्हा वरून म्हणतो, पण आता काय करायचं? या माणसाला जर पकडलं ना तर तुमचं नाव बाहेर येईल. तेव्हा रागिनी म्हणत असते, अजिबात नाही. जेव्हा असं काहीतरी होतं ना तेव्हा मी बी प्लॅन ठेवलेला असतो. जेव्हा इथे आता संकर्षण आणि ते भूमी म्हणतील ना की हे सगळं मी केलं आहे, तेव्हा मी म्हणेल की हा माणूस तर संकर्षणने मॅनेज केलेला असेल, मी काहीच केलेलं नाही आहे असं मला बोलता येईलच. असं इथे रागिनी म्हणत असते. या प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न मी लगेचच्या लगेच करत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, बघितलंत ना, आपण इथे सगळेजण जमलो आहे तरीसुद्धा संकर्षणचा काही पत्ता नाही आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करतोय की काय आता तोंडावरती पडणार आहे म्हणून? तेव्हा भूमी तिथे येते आणि म्हणते, आम्ही पळून जाणाऱ्यांमधले नाही आहोत, आम्ही संकटाला सामोरं जाणाऱ्यांमधले आहोत. कळतंय तुम्हाला? तेव्हा इथे भूमी आणि संकर्षण यांना बघून रागिनी खूपच जास्त आश्चर्यचकित होते, कारण दोघांचा कॉन्फिडन्स थोडा वेगळाच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, विवेक सर म्हणतात, या या डॉक्टर संकर्षण या. तेव्हा इथे संकर्षण आणि भूमी दोघेजण आता समोर येतात आणि आता आपापल्या जागेवरती बसतात. तेव्हा इथे आता संकर्षण आल्यानंतर विवेक सर म्हणत असतात की तुम्ही चौकशीसाठी तयार आहात का? तेव्हा संकर्षण म्हणतो, हो, मी चौकशीसाठी तयार आहे. कारण मला माहिती आहे मी काहीही केलेलं नाही आहे. आणि आता मला हे सुद्धा माहिती आहे की ही पहिली आणि शेवटची चौकशी आहे. कारण आता तुम्ही जे काही बघाल ना ते बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी आता क्लिअर होतील. मला पूर्ण विश्वास आहे, जे सत्य आहे ना तेच समोर येईल. मी निर्दोष आहे, मी काही केलेलं नाही आहे, ते आता तुम्हाला लवकरच सगळ्यांना कळेल, असं इथे संकर्षण म्हणत असतो. संकर्षणचा कॉन्फिडन्स खूपच जास्त चांगला असतो. यावेळेला तो चिडचिड करत नाही आहे, शांतपणे येऊन बसला आहे. तेव्हा इथे भूमीसुद्धा त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी असते, कारण संकर्षण हा खरोखर निर्दोष आहे हे तिला माहिती आहे. तेव्हा इथे या सगळ्याच्या मुळाशी रागिनी पटवर्धन आहे. रागिनी म्हणत असते की याचा एवढा कॉन्फिडन्स, म्हणजे यांना काही पुरावे वगैरे सापडलेत की काय? वरुण तर म्हणाला होता की पुरावे नष्ट करण्यात आलेत म्हणून, मग तरीसुद्धा हा एवढा कॉन्फिडन्स कसा? त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे भूमी म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तुम्ही प्लीज सगळेजण जरा शांतपणे मी जे काही बोलते ते ऐकून घ्या. तुम्ही शांतपणे माझी गोष्ट ऐकून घेतलीत ना तर या केसकडे तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कदाचित तुमचे प्रश्नही बदलतील. त्याच्यामुळे मी जे काही सांगते, जे काही बोलते ते शांतपणे ऐकून घ्या. आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो सुद्धा बघून घ्या. तेव्हा इथे भूमी आपल्या पेनड्राईव्हमध्ये तिने जे काही फुटेज आणलेलं असतं ते ती आता स्क्रीनवरती दाखवते. तेव्हा भूमी इथे स्क्रीनवरती ते फुटेज दाखवत असताना ती म्हणत असते की हा माणूस बघा, हा माणूस तुम्हाला ओळखीचा वाटतोय का? त्याच्या तोंडाला इथे मास्क आहे आणि हा माणूस आलेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि यानेच कोलतेला इंजेक्शन दिलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये एवढा स्टाफ आहे, सगळ्यांच्या तोंडाला मास्क दिसतोय का तुम्हाला? अजिबात नाही. एकाही इथे आता व्यक्तीच्या तोंडाला मास्क नाही आहे, जरीसुद्धा हे हॉस्पिटल आहे. पण इथे फक्त हा एकमेव माणूस आहे, दीपक. याचं नाव आहे दीपक. यानेच त्याच्या तोंडाला हा मास्क लावलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता दीपकला इथे CCTV फुटेजमध्ये पूर्णपणे आता रेकॉर्ड केलेला असतो आणि कशा पद्धतीने इथे आता दीपक हातामध्ये
स्टँड वगैरे घेऊन आलेला असतो. हे सगळेजण आता बघतच असतात. दीपकला इथे वॉर्डमध्ये नर्सने सुद्धा बघितलेलं असतं. त्यामुळे नर्सकडे सुद्धा खूप मोठा पुरावा असतोच या माणसाबद्दल. आणि मॉनिटर हे बंद पडलं नव्हतं, तर ते बंद करण्यात आलं होतं असंही इथे आता भूमी सांगणार असते. मग मॉनिटर एक डॉक्टर का बरं बंद करेल? आणि इथे फोन आल्यानंतर संकर्षण तर फोनवरती बोलायला गेले होते. मग त्याच वेळेला हा वॉर्डबॉय जाऊन त्याने इंजेक्शन दिलं नसेल कशावरून? असा प्रश्न भूमीने उपस्थित केलेला असतो.